पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांचा थेट संवाद. पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला चालना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पुरंदर येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक, व्यापार आणि रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात किमान 2% वाढ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुरंदर विमानतळ हा केवळ प्रवासी नव्हे तर कार्गो विमानतळही असणार असल्याने नाशवंत मालाच्या व्यापारासाठी तो अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे त्यांनी स्पष्ट मत केले. पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या 7 गावातील ग्रामस्थ प्रतिनिधीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे, अप्पर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेट्टी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव तसेच इतर अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भूसंपादनासाठी जास्तीत जास्त मोबदला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पुरंदर विमानतळ हा महाराष्ट्रातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे शेतकऱ्याला हिताला धक्का न लागता भूसंपादनासाठी जास्तीत जास्त मोबदला देण्याचे शासनाचा प्रयत्न आहे. रेडीकरणाप्रमाणे दर निश्चित न करता थेट वाटाघाटीमध्ये भूसंपादनाचा दर ठरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. प्रकल्पबाधितांना रोजगार, कौशल्य विकास व विशेष सवलती. पुरंदर येथील एरोसिटी प्रकल्पात TDRS सह सर्व लाभ देण्यात येतील. प्रकल्पाधित शेतकऱ्यांच्या मुलांना 100% नोकरीत प्राधान्य देण्यात येत असून भूसंपादनाचा दर अतिशय झाल्यानंतर युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येईल. या माध्यमातून उद्योगांना आवश्यक असलेले कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच पूर्वीच्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले. पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबाचे पुनर्वसन करताना कुटुंबांची रचना लक्षात घेतली जाईल. संज्ञात मुलांसाठी अतिरिक्त जागा, बहिणींच्या हिश्श्याबाबत योग्य तो मार्ग, तसेच प्रकल्पधारक व भूमिहीन शेतकऱ्यांसाठी विशेष उपाययोजना करण्याचा विचार करू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुरंदर विमानतळासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्यासोबतच पर्यायी जमीन देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा. पुरंदर विमानतळ परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल. तसेच यापूर्वी संपादित केलेल्या अतिरिक्त जमिनींवरील शिक्के काढण्यात येतील. प्रकल्पात शेतकऱ्यांना भागधारक करण्याचा विचार असून गावठाण पुनर्बांधणीबाबतही योग्य निर्णय घेतला जाईल. प्रकल्पाधित विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिले जाणार आहे. बागायती झाडांच्या मोबदल्यात स्वतंत्र चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. विकासासाठी हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. 2014 नंतर राबवण्यात आलेल्या सर्व प्रकल्प राज्यात विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी असल्याचे सांगत कोणत्याही शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचा शासनाचा उद्देश नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई विमानतळाच्या उदाहरणातून विमानतळामुळे परिसरातील शेती, उद्योग, व्यापार कशा प्रकारे संधी वाढतात हे दिसून आले असून पुरंदर विमानतळही या भागातील शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची संपूर्ण माहिती दिली. तसेच उपस्थित ग्रामस्थ प्रतिनिधींनी आपल्या मागण्या व निवेदने मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.